नर्मदा लवादानुसार महाराष्ट्राच्या हिश्श्यात मिळालेले 10.89 टीएमसी पाणी वापराच्या योजनांचे सर्वेक्षण सुरू असून वर्षभरात त्या योजनांची सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून त्यांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले. नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी व न्यायालयीन विविध याचिका, संच मान्यता आदी प्रकरणामुळे बदली प्रक्रियेला विलंब होत आहे. तरीही यंदाच्या शैक्षणिक सत्रात बदली होणारच, असे स्पष्टीकरण राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. तोडोदा ते शिरवे मार्गावरील मेंढवळ फाट्याजवळ रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूनी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नंदुरबारातील वळण रस्त्यावरील अनेक वसाहतीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नाही. त्यामुळे भर रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असते. जिजामाता कॉलेजमध्ये बाजूला असलेल्या रस्त्यावरून देखील गेल्या 15 दिवसापासून पाणी वाहत आहे. त्यातून वाहन चालकांना जावे लागत आहे. तोडोदा तालुक्यात पंचायत समिती बांधकाम विभागाच्या मुख्य इमारतीला केवळ 2 महिन्यापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. या इमारतीत मोठ्या प्रमाणात गळती लागून असून गट विकास अधिकारी यांच्या दालनातही छत गळत आहे. इतक्या अल्पावधीच्या कामांचं पितळ उघडे पडल्यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. नंदुरबार शहरात उरूस निमित्त साक्री नाका परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. नवापूर चौफुलीजवळ वाहतूक वळवण्यात आल्याची सूचना फलक न लावल्यामुळे अनेक वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागला, तर काहींना 5 ते 6 किलोमीटरच्या फेऱ्या मारून सन्नार गल्ली तसेच शहरात यावे लागले. तोडोदा तालुक्यातील निजरा नदीवरील दनपूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून पाणी वाहत आहे. सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील गावांना लघु प्रकल्प विभागाने सतर्कतेचा इशारा दिला. अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात कचरा संकलन करणारी घंटागाडी महिनाभरापासून बंद असल्याने गाव सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले. गावात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यातून दुर्गंधी येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. नंदुरबार शहरातील DR हायस्कूल येथे राज्य गणित अध्यापक महामंडळ व जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पदग्रहण व जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे होते. नंदुरबार जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीसह वारकरींच्या वेशभूषेत वृक्षदिंडी व प्रतिमा मिरवणूक काढून जनजागृती केली. तसेच हरिनामाचा गजर करण्यात आला. शहादा शहरात नाथब्र हे ग्रुप व मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या संयुक्त विद्यमाने कानोडा राजा पंढरीचा हा विविध रंगावर आधारित अभंगवाणीचा कार्यक्रम झाला.